नमस्कार. आपण पाहतात डिजिटल महाराष्ट्र न्यूज. आज आपल्या सोबत आहेत केळगावच्या माजी उपसरपंच अनिता शेळके यांचे चिरंजीव आणि ज्यांना खऱ्या अर्थाने राजकीय वारसा लाभलेला आहे, भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती केळगाव गणाचे उमेदवार आशिष संपत शेळके. सर नमस्कार. आपण डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये सरचे स्वागत आहे. तर आज 5 वाजता प्रचार संपत आहे. तर तुम्हाला नागरिकांचा कसा प्रतिसाद भेटलाय आणि प्रचार कसा झालाय? सर्वप्रथम तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो. ज्यावेळेस इलेक्शनचा प्रोग्राम लागला त्या सुरुवातीच्या काळामध्ये असं वातावरण होतं की एकतर्फी निवडणूक होऊ शकते, पण जिल्हा परिषद उमेदवार अभिषेक आनंद थोरात यांच्या उमेदवारीने वातावरणामध्ये बऱ्यापैकी बदल झाला आणि एकतर्फी वाटणारी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. पूर्ण जिल्ह्याचं लक्ष सध्या या गटाकडे लागलेलं आहे. अर्थातच. दुसरा विषय त्याच्यामध्ये असा होता की पंचायत समितीला मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी खोडगाव हे गाव केडगाव मध्ये असल्यामुळं खोडगाव हे माझ्या आमदारांचा बालेकिल्ला समजला जातो. तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी वन साइडेड मतदान होतं, त्यामुळं हा गण सुद्धा खूप अवघड होता. पण जसं जसं निवडणुकीचा प्रचार चालू झाला, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला, तिथं पण काटेकी टक्कर होईल आणि 100% होईल असं मला विश्वास आहे. खुडबामध्ये टाके कट्टर होईल असं वाटतं तुम्हाला? 100% काटेकी टक्कर होईल या गणामध्ये. बघा, ही निवडणूक का लढवावी वाटली तुम्हाला? खर तर 2010 सालापासून मी सामाजिक कार्यामध्ये आहे. मला सामाजिक कार्याची आवड आहे. माझे वडील भीमा सहकारी साखर कारखान्याचे कामगार नेते होते. त्यांनी कामासाठी भरपूर कामं केली होती. तर ती सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं नुसते सामाजिक कार्याला तुम्हाला राजकारणाची पण जोड द्यावी लागते. त्याच्यामुळं सामाजिक कार्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा ह्यासाठी मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आपल्या भागामध्ये जर पाहायला गेलं तर प्राथमिक शाळांची एक भयानक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर ती परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा त्याला एक वेगळा आकार देण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार का? तर आपल्या इथल्या शाळांचा जो प्रश्न आहे, आता जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्र शासनाच्या मार्फत निधी भरपूर भेटतो, पण निधीचा प्रॉपर विनियोग केला जात नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधींचं त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. तर आदरणीय आमदार राहुल कुल यांचं प्रत्येक बारीक कार्यकर्त्यावरती त्याच्या कार्यावरती लक्ष असतं. तर आम्ही प्रामाणिकपणे विधीचा विनियोग करून तो निधी प्रॉपर वापरला जाईल त्याच कामासाठी या गोष्टीकडे लक्ष देऊ आणि ते कामं करून घेऊ. हेच प्रश्नावर जोडून एक प्रश्न विचारतो की बऱ्याच ठिकाणी डिजिटल शिक्षण हे सुरू झालेलं आहे, तर आपल्या ग्रामीण भागामध्ये डिजिटल शिक्षण हे पाहायला मिळत नाही. तर यासाठी आपला काय प्रयत्न असं? आता आपण पाहतो की पुणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी डिजिटल शाळा झालेल्या आहेत की कॉम्प्युटर टॅब वगैरे मुलांना वापरले जातात. तर यामध्ये माझा असा मानस आहे की जर लोकांनी मला संधी दिली तर मी या जगनातलं एक कुठली तरी शाळा निवडून त्याला एक आयडियल शाळा म्हणून सर्वांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न राहील. आपल्या भागामध्ये कसं बघायला गेलं तर कचऱ्याचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, याकडे याच्या आधी दुर्लक्ष झालं असं वाटतं का तुम्हाला? हो, गेली 3 टर्म झालं आदरणीय आमदार राहुल कुल यांची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सत्ता नव्हती. यावेळी ती संधी उपलब्ध झालेली आहे. केडगाव हे उपनगर म्हणजे आता निमशहरी झालेलं आहे. बऱ्यापैकी ते सिटी म्हणून ओळखलं जातं. लोकसंख्येचा प्रचंड ताण या शहरावरती आलेला आहे. जेव्हा लोकसंख्येचा ताण प्रचंड वाढतो त्यावेळी तुम्हाला पाणी, रस्ते, कचरा या सर्व गोष्टींवरती लक्ष द्यावं लागतं. केडगाव स्टेशन या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात अडचण म्हणजे अगदी पिण्याच्या पाण्याची. केडगाव असेल किंवा बोरीपारदी असेल या ठिकाणी लोकवस्तीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. एक साधारणतः 5-6 महिन्यापूर्वी आमदार राहुल कुल यांनी केडगाव आणि बोरीपारदी याचे बाउंड्री शिव त्या ठिकाणी वन विभागाच्या जागेची पाहणी केलेली आहे. त्या ठिकाणी प्रस्तावित पाण्याच्या तळ्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. ते 100% मार्गी लागत. तो जर प्रश्न मार्गी लागला तर केडगाव आणि बोरीपारदीची पाण्याची जी अडचण आहे ती कायमस्वरूपी दूर होईल. त्याचा आम्ही निश्चित पाठपुरावा करतो. तसं पाहिलं तर आपले जे आमदार आहेत राहुलदादा कुल यांना जलदूत आमदार, आरोग्यदूत आमदार असं म्हणलं जातं. आदरणीय दादांनी जो बेबी कॅनल ब्रिटिशकालीन बेबी कॅनल होता तो पुनर्जीवित करून आज बऱ्यापैकी निम्न तालुक्याचा प्रश्न मिटवलेला आहे. आज केडगाव स्टेशन या ठिकाणी पाण्याची खूप अडचण आहे. अगदी 10-10 फुटावरती लोकांचे बोर आहेत. आणि आज तुम्ही पाहिलं तर पाण्याची अडचण येत नाही. मागच्या 10 वर्षामध्ये 2 ते 3 उन्हाळे असे होते की त्यामध्ये पाण्याची अडचण आली होती. पण निश्चित आता जे बेबी कॅनलचं जे पाणी आलेलं आहे त्यामुळे केडगाव स्टेशनला पण पाण्याची काही अडचण येणार
नाही. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्या असतील किंवा एक छोटी मोठी गाव असतील आपल्या गावामध्ये येतात ते. हम्म. तिथं बऱ्याचशा ठिकाणी पाहायला गेलं तर रस्ते नाहीत, विजेचा प्रॉब्लेम आहे, बंदिस्त गटर नाहीत. याच्यावरती तुम्ही काय लक्ष वेधणार मतदारांचं? तर काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की म्हणजे ज्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझ्या आई काम करत होती किंवा नितीन भाऊ आम्ही सर्वजण एकत्र काम करतो त्यावेळेस असं लक्षात आलं की ज्या मोठ्या मोठ्या रस्ते एका जागेवरती त्यांना रोडची काही अडचण नाही. तिथं निधी येतो, निधी पडतो, कामं होतात. ज्या ठिकाणी अलिप्त वस्त्या आहेत म्हणजे एक दोन घर आहेत, रोड नकाशावरती नाहीत, त्या ठिकाणी 100% निधी टाकायला ती शासकीय अडचण येते आपल्याला. तर राहुल गांधी 5-6 महिन्यापूर्वी किंवा महाराष्ट्र शासनाने सर्व नकाशे रोड हे नकाशावरती घेऊन ते बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेला आहे, सॉर्ट आउट आहे तो विषय. 90% रोड आता हे नकाशावरती आले. एकदा तुमचा रोड नकाशावरती आले की तिथं 100% निधी पडतो आणि ते काम होऊन जाईल. आणि एक युवकांसाठी महत्वाचा प्रश्न आहे हा. आपल्या खेडेगावमध्ये युवकांसाठी खेळण्यासाठी पहिलं आपले प्राथमिक जी शाळा होती तिथं ग्राउंड असायचं. परंतु तिथं आता जर मुलं खेळायला गेली तर तिथं त्यांना हॉस्पिटलचा प्रॉब्लेम येतोय. अनेक प्रकारे तिथं प्रॉब्लेम येतात मुलांना. तर मुलांना खेळण्यासाठी असं क्रीडांगण नाहीये. यासाठी आपण काय प्रयत्न करणार? क्रीडांगणाचा प्रश्न इतका महत्वाचा आणि ज्वलंत आहे, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आता कडेगाव स्टेशन असेल किंवा कडेगाव, आता आम्ही तुम्हाला म्हणल्याप्रमाणे शहरी भागात राहील तर मुलांना खायला जागा नाही. म्हणजे जी मुलं 5 ते 8 ह्या वयोगटातले आहेत किंवा 10 पर्यंत, मग ह्यांचं मॅक्झिमम लक्ष मोबाईलमध्ये राहतं. ते मोबाईल खेळतात आणि मोबाईलमध्ये खेळणारी मुलं एक कोणते जातात. बरोबर. तुमच्या म्हणजे आपण शहरातली मुलं पाहिली, सिटीतली आणि ग्रामीण भागातली, बरोबर. तुमच्या लक्षात येईल. त्याची मेन अडचण आहे क्रीडांगण. तर वाखारी आणि कडेगावच्या शिवेवरती ही गावठांची जागा आहे, मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. तर आमदार कुल यांच्या मार्फत आपण तिथून क्रीडांगणासाठी पाठपुरावा करू. आणि एक प्रश्न असा भासतो की आपल्या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आपल्या केडगावमध्ये सुद्धा ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तिथं बहुतांश सुविधा मिळत नाही असं लोकांच्या अडचणी किंवा प्रश्न असतात. तर तिथं तुम्ही काय लक्ष देणार? आता आपण ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून तिथं वारंवार भेटी देणं, त्या लोकांच्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी समजून घेणं, त्या अडचणीतनं मार्ग काढणं, त्यांना शासकीय दरबारी काय मदत करता येईल ह्या गोष्टी करणं, ह्या गोष्टी आपण करू. नक्कीच आपल्यासोबत होते भारतीय जनता पक्षाचे पंचायत समिती केडगाव गणाचे उमेदवार आशिष संपत शेळके. त्यांनी अनेक प्रश्नांवरती लक्ष या ठिकाणी वेधलेलं आहे. आणि भाऊ जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो, मतदारांना आपण काय आवाहन कराल? माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझं असं आव्हान आहे की माझी सामाजिक कार्याची आवड असेल किंवा अभिषेक दादांची सामाजिक कार्याची आवड असेल, ह्याला तुम्ही मतदान रूपी भरघोस आशीर्वाद द्यावा आणि आमची उमेद जागृत ठेवावी आणि 9 तारखेला आम्हाला भरघोस मताने विजयी करावं. नक्कीच भावने मतदारांना आवाहन केलेलं आहे. धन्यवाद भाऊ, आपण डिजिटल मार्केटिंग संपर्क साधला.